अमरावती शहरात वाढती वाहतूक, अतिक्रमण आणि बेफिक्री वाहन चालकांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी जमील कॉलनी चौकाजवळ भरधाव गिट्टी बोल्डर ट्रकने 25 वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या दुर्घटनेनंतर सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केले आणि अवघ्या 12 तासात प्रशासनाने त्या ठिकाणी ब्रेकर उभारण्यास सुरुवात केली. सविस्तर माहितीनुसार अमरावती शहराच्या पश्चिम भागात वाढती वाहतूक आणि अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर जमील कॉलनी चौकाच्या पुढे अलजीज फंक्शन हॉल जवळील टर्निंग पॉइंटवर भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या गिट्टी बोल्डर ट्रकने 25 वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिली आणि या अपघात इतका भीषण होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. स्थानिक नागरिकांनी या टर्निंग पॉइंटवर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत येथे तातडीने ब्रेकर बसविण्याची मागणी केली होती. सिटी न्यूजने ही बाब ठळकपणे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या 12 तासात संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि ब्रेकर उभारण्याचे काम सुरू केले. नागरिकांनी सिटी न्यूजच्या पाठपुराव्याचे स्वागत करत आता तरी अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तथापि शहरातील वाढते अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी आता पुढे येत आहे. एका तरुणाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन हल्ले ही वस्तुस्थिती असली तरी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहेत.